वसई रोड रेल्वे पोलिसांनी फटका गँगच्या एका कुख्यात आरोपीला अटक केलेली आहे। ही टोळी नेमकी काय करायची की रेल्वेमध्ये प्रवास करणारे जे प्रवासी आहे, जे प्रवासी दरवाजात उभे आहेत आणि मोबाईलवर बोलतात, त्यांच्या हाताला जोरदार फटका मारायची आणि त्यामुळे त्या हातातला मोबाईल खाली पडायचा आणि पडलेला मोबाईल घेऊन पसार व्हायचं। 22 तारखेला ही घटना घडली होती। दिवा वसई लोकलमध्ये एक महिला प्रवास करत होती। दरवाजावर उभी असताना त्याने असंच कृत्य केलं। तिच्या हातावर जोरदार फटका मारला, मोबाईल पडला आणि फोडून पसार झाले। रेल्वे पोलिसांना याची माहिती मिळाली। गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी रात्रभर सापळा लावला आणि अवघ्या 4 तासात या आरोपीला अटक केलेली आहे। आणि अटक केल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली की या आरोपीवर जवळपास 14 गुन्हे दाखल आहेत आणि त्याचे 3 गुन्हे आहेत पोलिसांनी जे आहेत उघडकीस आणलेले आहेत। 3 गुन्ह्यामध्ये 3 मोबाईल हस्तगत करण्यात आलेले आहेत। हा आरोपी आहे त्याचं नाव लव राजू विश्वकर्मा असं नाव आहे। त्यामुळे तुम्ही रेल्वेमधून प्रवास करत असाल आणि तुम्ही दरवाजात उभे राहून मोबाईलवर बोलत असाल तर जरा सांभाळून, कदाचित तुमच्यासोबत देखील अशा प्रकारची घटना घडू शकते किंवा याआधी तुमच्यासोबत अशा प्रकारची घटना घडली असेल तर तुम्ही तात्काळ वसई रोड रेल्वे पोलिसांना संपर्क साधा की जेणेकरून तुमच्यासोबत या आरोपीने असं केलं आहे की नाही याचा देखील तपास उघड होईल। 21 तारखेला फटकाचं इथं आम्हाला माहिती मिळाली होती काय करतो फटका मारून मोबाईल पाडतोय आणि त्याला पकडलं आणि त्याची आम्ही गर्दी घेतली। त्याच्या गर्दीमध्ये ती मोबाईल फोन मारले आणि त्यापूर्वी इथं फिरायला आले होते। 3 गुन्हे दाखल झाले आणि 3 मोबाईल रिकवर झाले। ही जी फटका गँगमधला हा जो आरोपी आहे असे कुठे कुठे कार्यरत होते, यांची गँग किती मोठ्या प्रमाणावर विखुरलेली आहे? सध्या तरी हा एकच मिळाला आहे। आता तपासाच्या यासोबत कोण होतं, अजून जोडीदार होतं का याबाबत, पण हा आरोपी सरायतच आहे, त्याच्याबद्दल पकडले। क्रिमिनल बॅकग्राऊंड आहे का? हो आहे। पण यांची गँगचे आणखीन काही मेंबर आहेत का जे मोठ्या प्रमाणात मोबाईल डिस्काउंट घेतात? फटका गँग कार्यरत आहे पश्चिम रेल्वेच्या भागात? नाही असं तरी कारण हे एकटे करतात आणि सोबत कधी त्यांचं जोडदार असतात। सर हे कसे करायचे म्हणजे? वसई दिवा मेमो गाडी आहे, त्या गाडीमध्ये नेहमी गर्दी असते, तर लोकांना बसायला किंवा मोबाईलला जागा नसते। मग हे लोक दरवाजावर बसतात आणि आपल्या हातात मोबाईल ठेवतात, त्याचा गैरफायदा घेऊन हातावर फटका मारून मोबाईल पाडतात आणि मग ते उचलतात। आता काही आणखी रिकव्हरी करायची आहे काय कसं? हां, अजून अशी गुन्हे घडले तेव्हा विचारपूस चालू आहे। तो आता रिमांडमध्ये आमच्या 26 तारखेला।